नमस्कार. माझं नाव मिलिंद विष्णू कोळी. मी ठाण्याचा मूळ भूमिपुत्र असून कोळी समाजाचं नेतृत्व करतो आणि कोळी समाजाचं प्रतिनिधित्व काँग्रेस पक्षामध्ये करत असतो. अ, काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI याच्या 1990 पासून प्रेरित होऊन मी आजतागत काँग्रेसमध्ये निष्ठेने आणि विश्वासाने काम करत असून मच्छीमार संघ सेलचा अध्यक्ष म्हणून आज सक्रिय आहे. आत्ता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्या त्या फेअर आणि फ्री होत्या का? त्याबाबत मी संभ्रमात आहे. जसं मी संभ्रमात आहे, तसं येथील ठाण्यातली जनताही संभ्रमात आहे. खरं तर ही निवडणूक म्हणजे राज्य शासनाला घेणारी औपचारिकता होती. कारण कोर्टाने यांना जे आदेश दिले निवडणूक घ्यायची, त्यामुळे यांनी या अतिशय घाईघाईने निवडणुका घेतल्या. या निवडणुकीमध्ये पहिला प्रश्न असा, की निवडणुकीच्या अगोदर तुम्ही ज्या सुनावणी घेतल्या चतुर्सीमेच्या संदर्भात, जातीच्या रोटरिंग चक्रावर संबंधात, परंतु याने कुठच्याही सुनावणी न घेता घाईघाईने निवडणूक घेतली. ह्याला काय लोकशाही म्हणतात? ह्याला लोकशाही म्हणत नाही. लोकशाहीमध्ये आपला प्रतिनिधी, आपल्या हक्काचा प्रतिनिधी कल्याणकारी निवडून देण्याचा जो आपला हक्क असतो, तो आपण लोकप्रतिनिधीकडे निवडून देतो. परंतु यांना वन नेशन वन इलेक्शन असं नरेंद्र मोदींच्या मुखवट्याखाली ही निवडणूक करायची होती. परंतु त्यांना ह्या आदेशामुळे काही जमलं नाही. त्यामुळे ही अतिशय घाईघाईने, अंधाधुंदीने घेतलेली ही निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये दंडोकेशाही, पैशाची पैसा आणि दादागिरी या गोष्टींनी लोकशाहीला अतिशय काळे फासवणारी प्रतिमा करणारी ही निवडणूक होती असं मला वाटतं. आणि या निवडणुकीमध्ये हा लोकशाहीचा अपमान आहे, मतदारांचा अपमान आहे असं मला वाटतं. आणखीन हे कसं आहे ना, की असं म्हणतात ना, की नरेंद्र मोदी या देवेंद्र है तो सब कुछ मुनसिफ आहे. म्हणजे हे सगळं सेट होतं असा माझा या राज्य शासनावर आरोप आहे. कसं आहे ना, की निवडणुकीमध्ये जय पराजय असतोच आणि एकंदरीत देशातली परिस्थिती आपण पाहिली तर देशामध्ये काँग्रेसचा विजयाचा आलेख हा उतरंडीला आलेला आहे. परंतु याचा अर्थ काँग्रेस संपली, काँग्रेस संपुष्टात आली असं होतं नाही. आपण पाहिलं की आमचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खालच्या गल्लीबोळापासून सगळ्या लोकांना तिकीटं दिली आणि उमेदवारी दिली. हे खरंच कौतुकास्पद आहे आणि मला त्याहीहून अभिमान वाटतो की अशा परिस्थितीत पण आमचे उमेदवार ताकदीने आणि विश्वासाने काँग्रेससाठी उभे राहिले आणि निवडणूक लढवली. त्याचं मला खूप अभिनंदन आहे. मला असं सांगायचं आहे की कुठच्याही जिल्ह्याचा किंवा गावाचा अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा, गावाचा पालक असतो. विक्रांत चव्हाणांनी जे काय निर्णय घेतलेत, तर विक्रांत चव्हाणांबद्दल मी एकच सांगेन, ते स्वतः कायदे पंडित आहेत, सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षण विभूषित आहेत. त्यांनी जो काय निर्णय घेतला तो त्यांच्या विचाराने त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो अभ्यासपूर्वकच घेतला असेल. कसं आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली निवडणूक उभी करायला, पण त्यांचा पराभव झाला आणि पराभव झाला म्हणजे लोकप्रतिनिधी निवडून येणं म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये, त्या गावामध्ये आपले लोकप्रतिनिधी होणं म्हणजे जनआधार आपल्याकडे असणं असं असतं. परंतु आपला जनआधार आपल्याला न मिळाल्यामुळे आणि आपण कुठेतरी कमी पडलो, ही नैतिक जबाबदारी स्वीकारून जर जिल्हाध्यक्षांनी विक्रांत चव्हाणांनी राजीनामा दिला असेल तर तो अभ्यासपूर्वक दिला असं पहिल्या सांगितल्याप्रमाणे. परंतु आमच्याकडे कसं आहे, ती अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या अध्यक्षाला तो अधिकार असतो ते स्वीकारायचा किंवा नाही स्वीकारायचा. जे श्रेष्ठी ठरवतील तेच इकडे होईल, याचं एवढंच माझं म्हणणं आहे. कसं आहे ना, की काँग्रेसची पक्षाची स्थापना आहे 1985ची, बरोबर आहे. आणि 1985 नंतर चळवळीचा, इतिहासाचा हा वारसा आम्हाला लाभलेला आहे. आम्हाला बलिदानाचा वारसा आहे. नेहरू, गांधी, टिळक यांचा आम्हाला स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आला. त्यामुळे काँग्रेस संपली असं म्हणू शकत नाही. 2014 पासून लोक सांगतात की भारत मुक्त काँग्रेस होईल, परंतु आज काँग्रेस संपलेली आहे का? काँग्रेस संपलेलीच नाही. उलट आमचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतनं ते सिद्ध करून दाखवलं आणि परत 100च्या आसपास खासदार निवडून आणले. म्हणजे भारत जोडो म्हणजे काँग्रेस संपली का? आजही तुम्ही बघितले तशीच परिस्थिती जरी ठाण्यात असेल, अतिशय कठीण असेल, जटिल असेल, परंतु मेहनत केली तर काहीच कठीण नाही.
असं मला वाटतं. ठाण्यातलं एकंदरीत परिस्थिती आपण असं म्हणतो ना, ठाण्यात संपले. पराभव झाला म्हणजे काय पक्ष संपत नसतो. उलट तो परत परत नेतृत्व सिद्ध करण्याची संधी कार्यकर्त्यांना देतो आणि असं घडलेलं आहे. पूर्वी म्हणतात ना, एक कुमार केतकरांचं एक पुस्तकात वाचलेलं मी एक सेंटेन्स म्हणजे एक लाईन आहे, की गांधीजीचा खून हिंदू अतिरेक्यांनी केला, परंतु काँग्रेस संपली नाही. इंदिरा गांधीचा खून पंजाबी अतिरेक्याने, परंतु काँग्रेस संपली नाही. आणि राजीव गांधींचा खून तामिळ अतिरेक्याने केला, तरी काँग्रेस संपली नाही. म्हणजे काँग्रेस ही संपणार आणि कितीही कोणीही आलं, म्हणजे काय म्हणतात ते हेगडेवार, RSSवाले आले, त्यांनी सावरकरांना आज इकडे परत भूमीवर ह्या भूतळावर आणलं ना, तरी काँग्रेस संपणारा पक्ष नाही. काँग्रेस ही या 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 देशाची काय म्हणतात लाईफलाईन आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते आणि निष्ठावंत कार्यकर्ते जर तोपर्यंत काँग्रेस संपणार नाही, आम्ही संपवून देणार नाही. आणि ठाणे शहरामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला आता नवीन संधी आहे, की ह्या नेतृत्व सिद्ध करायची. आमच्याकडे आमच्या काँग्रेसची जी जी विचार प्रणाली आहे, ती लोकशाही आणि सर्व धर्मसमभावावर मानणारी आहे. त्यामुळे कुठच्याही स्वतः छोट्या कार्यकर्त्याला पण तिकडे येऊन नेतृत्वाची संधी मिळणार आहे. त्यामुळेच काँग्रेस संपली असं न म्हणता आम्ही काँग्रेस मोठ्या ताकदीने परत वाढवू आणि परत ठाणे शहरामध्ये आम्ही नवीन नेतृत्व आणि गतवैभव प्राप्त करून देऊ, असा मला आत्मविश्वास आहे. कसं आहे, की लोकसभेला हरलो, विधानसभेला पराजय झाला, महानगरपालिकेमध्ये पराभव झाला, याचा अर्थ काँग्रेस संपली असं होत नाही. काँग्रेसची नाळ हा सर्वसामान्य लोकांपासून शहरापासून गावामध्ये आहे. जे गांधीजींचे विचार आहेत, जे नेहरूंचे विचार आहेत, आजही गांधीजी विचारांना आणि काँग्रेसला मानणारे लोक आहेत. या लोकांच्या मदतीने आणि जनतेच्या आधाराने आम्ही परत काँग्रेसला उभारी देऊ, असं मला आत्मविश्वास आहे.